नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे PDCC बँक भरतीसाठी IMP प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनानुसार आहेत, तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की जिल्हा परिषद अभ्यासाचा कार्यकाल किती असतो? जिल्हा परिषद अभ्यासाचा कार्यकाल किती असतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 2.5 वर्ष जिल्हा परिषद अभ्यासाचा कार्यकाल असतो. प्रश्न क्रमांक दुसरा, फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अण्णाभाऊ साठे. प्रश्न क्रमांक तिसरा, रत्नागिरी येथे पित्तपावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केले होते? रत्नागिरी येथे पित्तपावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केले होते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सावंतराय वीर सावरकर. प्रश्न क्रमांक चौथा, रबर या पिकाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशात होते? रबर या पिकाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशात होते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ब्राझील. रबर या पिकाचे सर्वाधिक उत्पादन ब्राझील या देशात होते. प्रश्न क्रमांक पाचवा, रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशाला म्हणतात? रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशाला म्हणतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सल्फ्युरिक ॲसिड रसायनाचा राजा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6, गोबर गॅस संयंत्रमधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो? गोबर गॅस संयंत्रमधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मिथेन हा गोबर गॅस संयंत्रमधून मिथेन हा वायू मिळतो. प्रश्न क्रमांक 7, अग्निशमन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? अग्निशमन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 8, अणूच्या केंद्रामध्ये खालीलपैकी काय नसतात? अणूच्या केंद्रामध्ये खालीलपैकी काय नसतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो इलेक्ट्रॉन. अणूच्या केंद्रामध्ये इलेक्ट्रॉन नसतात. 9, खालीलपैकी कोणता देश बिमस्टेक संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश बिमस्टेक संघटनेचा सदस्य नाही? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 10, दखनेच्या पठाराने महाराष्ट्रात किती टक्के भाग व्यापलेला आहे? दखनेच्या पठाराने महाराष्ट्रात किती टक्के भाग व्यापलेला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 90. प्रश्न क्रमांक 11, कोकण गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात? कोकण गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अप्पासाहेब पटवर्धन. प्रश्न क्रमांक 12, कलम टिंबटिंबनुसार राष्ट्रपती हा तिन्ही संरक्षण दलांचा प्रमुख असतो. कलम टिंबटिंबनुसार राष्ट्रपती हा तिन्ही संरक्षण दलांचा प्रमुख असतो. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 53. प्रश्न क्रमांक 13, भारतातील साक्षरतेबाबत सर्वात अग्रेसर असणारे राज्य कोणते? भारतातील साक्षरतेबाबत सर्वात अग्रेसर असणारे राज्य कोणते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो केरळ. रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले? रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1913. 15, महात्मा फुलेवर कोणत्या संस्कृत ग्रंथाचा प्रभाव होता? महात्मा फुलेवर कोणत्या संस्कृत ग्रंथाचा प्रभाव होता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वज्र सूची. प्रश्न क्रमांक 16, लोटी या संगीत हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? लोटी या संगीत हे कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. प्रश्न क्रमांक 17, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सत्यशोधक समाजांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजांची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 18, बक्साराचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते? बक्साराचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 22 ऑक्टोबर सन 1764. प्रश्न क्रमांक 19,
भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसवण्यात आलेला आहे? भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसवण्यात आलेला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये. 6. गिरगाव मुंबई येथे शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? गिरगाव मुंबई येथे शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 21. भारतामध्ये शिलालेखाचा सर्वात जास्त संग्रह कोठे केलेला आहे? भारतामध्ये शिलालेखाचा सर्वात जास्त संग्रह कोठे केलेला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, म्हैसूर, कर्नाटक. प्रश्न क्रमांक 22. कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लागलेला आहे? कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लागलेला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, कागदाचा शोध चीनमध्ये लागलेला आहे. प्रश्न क्रमांक 23. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान कोणते आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान कोणते आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, चोंडी. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, 1098. प्रश्न क्रमांक 25. मलेशियाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मलेशियाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, कोलालंपूर. प्रश्न क्रमांक 26. हिमोग्लोबिन हे खालीलपैकी कशाचे वहन करते? हिमोग्लोबिन हे खालीलपैकी कशाचे वहन करते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, ऑक्सिजनचे हिमोग्लोबिन हे वहन करते. प्रश्न क्रमांक 27. मानवी क्षमता ही मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मानवी क्षमता ही मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले होते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 28. वसईचा तह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? वसईचा तह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, सन 1802. प्रश्न क्रमांक 29. प्लास्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळतात? प्लास्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, जिप्सम. प्रश्न क्रमांक 30. उंदीर मारण्यासाठी कोणत्या औषधाचा उपयोग करतात? उंदीर मारण्यासाठी कोणत्या औषधाचा उपयोग करतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, झिंक फॉस्फेट. प्रश्न क्रमांक 31. गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे धरण कोणते आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे धरण कोणते आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, इटिया डोह. प्रश्न क्रमांक 32. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती जमात केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केली आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती जमात केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, माडिया गोड. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान उबदार राहते? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान उबदार राहते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 34. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, रॉट आयर्न. प्रश्न क्रमांक 35. न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, जेम्स चॅडविक. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने खालीलपैकी कोठे आढळतो? महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने खालीलपैकी कोठे आढळतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, भीमाशंकर. प्रश्न क्रमांक 37. अलंकार मीमांसा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण? अलंकार मीमांसा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण?
याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 38. मुलांनो, तात्काळ बाहेर जा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मुलांनो, तात्काळ बाहेर जा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अन्यर्थी. प्रश्न क्रमांक 39. घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सदन. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्राची किती टक्के लोकसंख्या साक्षर आहेत? महाराष्ट्राची किती टक्के लोकसंख्या साक्षर आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 82.3%.